8 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळते, त्यापैकी या अगोदरची मॅच पाहिली, दमदार मॅच झाली आणि सहारा शिवकर्ण आजच्या दिवसात पहिला विजय नोंदवला. आणि त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो तो ओम साई तलोजा मजकुराने विरोधात ऋणव 11 नारायण संघ. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग ते करतायत, तर बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आहे. सलामी जोडी प्रतीक्षा होते फलंदाजांची. आजचा अंतिम दिवस आहे. 11:10 अवधी झालाय. फक्त एक मॅच या ठिकाणी समाप्त झाले. ही चिंताजनक बाब असेल आमच्या आयोजनकर्त्यांसाठी. भरपूर मेहनत घेत असताना आमचे आयोजनकर्ता आपण पाहतो, आमचे रजत भोईर असतील, विकी जाधव यांना पाहतो, दीपेश भोईर असतील, आमचे स्वप्नील असतील, या साऱ्यांचीच भरपूर मेहनत आहे. आणि संपूर्ण वैद्य हर्षिक 11 वाकळण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला सलामी जोडी गाथा 11 तलोजा मजकूर संघ सलामी जोडी आणि दोन्ही संघाचा 12th मॅन. तर तळोजा मजकूरचा 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहे, तर टीम नारायण आपला 12 प्रतिनिधी आपण पाठवायचा आहे. तर चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये संगम राजा आणि साथीनं भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅचसाठी. 4 षटकांची मॅच आणि या स्पर्धेचे नियम ज्या पद्धतीने आपण पाहतोय, कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रथमतः विकेटचा विचार केला जातो. म्हणजे सामना बरोबर सुटला तर पहिल्यांदा विकेट आणि त्यानंतर टॉसचा विचार करण्यात येईल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण की रायगडामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो कंपल्सरी चेसिंग हा नियम आपल्याला पाहायला मिळतोय, किंवा काही ठिकाणी सुपर ओव्हर, काही ठिकाणी बॉल आउट. पण तो सुपर ओव्हर किंवा बॉल आउट फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की वेळेची मर्यादा आपल्याला असते. सामने वेगानं कंप्लीट करायचे असतात, ते पाहता त्या गोष्टी कधी कधी आपल्याला हँडल होत नाहीत. त्या कारणास्तव कंपल्सरी चेसिंग ठेवण्यात येते, परंतु इथे पहिल्यांदा विकेटचा विचार करण्यात येईल. विकेटला देखील प्राधान्य आहे आणि ही बाब नेहमीच या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते, खास करून कल्याण डोंबिवलीमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज सोमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा महत्वपूर्ण गोलंदाज, त्याच्यावरती आता विश्वास, त्याच्याकडनं पहिलं पॉवर सर्कलचं हे षटक. समोर स्ट्रायकर एंड वरती आपण भूषण पाटीलला पाहतोय. दोन्ही एंड सामने आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुरेख हे क्रीडांगण आहे, अगदी चहूबाजूला हे प्रॉपर क्रीडांगण आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला क्रिकेटची मैदानं हा चिंताजनक विषय ठरलाय. अनेक ठिकाणी मैदानं नाहीत, स्पर्धा देखील दुसऱ्यांच्या मैदानावरती जाऊन घ्यावी लागते. पहिला चेंडू समोरच्या दिशेला उडवलाय बॉल, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिथे एक धाव कंप्लीट होईल. तर सन्माननीय प्रकाशजी गायकर साहेबांचं शुभ आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अतिथी कक्षामध्ये मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. लेजंड क्रिकेटर आमचे मोतीराम दादा भोईर असतील, उद्देश दादा असतील, तसेच आमचे शाहू मामा यांना देखील आपण पाहतोय, पिंटू गायकर असतील. ही मंडळी सध्याच्या घडीला मुख्य अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. पहिल्याच बॉलवरती एकनं डावाला आणि वैयक्तिक अकाउंटला सुरुवात केली भूषण पाटीलनं, आणि आता स्ट्राईक एंडवरती संगमला आपण पाहतोय. या संघाचा महत्वपूर्ण भरोशामंद फलंदाज, नेहमीच ॲज अ ओपनर त्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. केवळ ग्रामीण विभागामध्ये नाहीच, तर PPL सारख्या मोठ्या स्तरावरती देखील ज्यानं नमनार खेळ केला होता. लीग मध्ये देखील ह्या खेळाडूला आपण खेळताना पाहतो. अगदी तंत्रशुद्ध खेळ संगमचा अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर गेलाय, पंचांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त एक धाव संघाच्या खात्यामध्ये इथनं जरूर जोडली जाईल. काहीतरी दाद मागत असताना आपण पंच पाहतोय, फलंदाजाला पाहतोय, कारण की 2 ऑफिशियल पंच त्या ठिकाणी तैनात आहेत. तर ते दर्शवतात की एक्झॅक्टली काय घडलंय. तर वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. या एकच्या मदतीनं धावफलक आता 2 वरती पोहोचले. भावार्थ आमचा गुणसंख्या लेखन करता आता लक्ष द्यायचं आहे. मागच्या मॅच मध्ये पहिली मॅच होती, थोडस लक्ष केंद्रित नव्हतं. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, विकेटची शक्यता आहे की नाही पाहावं लागेल, परंतु वाऱ्यासोबत बॉल गेलाय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. या मॅच मधील हा पहिला तडाखेबंद षटकार.
काय जबरदस्त षटकार ठोकलाय बॅटिंग मध्ये. सन्मान्य कृष्णा भोईर यांचं देखील शुभ आगमन झालंय. विनंती आहे त्यांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आयोजनकर्त्यांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. आणखी स्पर्धा म्हटली तर अनेकांचं पाठबळ हे गरजेचं असतं. त्यापैकी सन्मान्य कृष्णा भोईर यांना आपण पाहतो. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सोमनाथ यांच्या विरोधात जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाला. रिदम मध्ये काही अडथळा आला. वेगानं आपल्याला सत्र कंप्लीट करायचं आहे याची देखील दक्षता घ्या, कारण की टाइम अलर्ट प्रत्येकासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट गरंगळत अतिशय वेगानं बॉल चाललाय, परंतु क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये तैनात आहे आणि चेंडू फील्ड होईल. दोन्ही जर आपण क्षेत्राचा विचार केला, मिड ऑन मिड ऑफ, तिथे दोन्ही ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले होते. ही व्यूहरचना होती ती संगमसाठी. तर तळोजा संघ खेळतो आणि तळोजा संघासाठी नेहमीच समर्थन आपण पाहतोय. सन्माननीय संतोष पाटील जर या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असे या स्पर्धेच्या माध्यमातून. फुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळतात, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु एका टप्प्यावर तो बॉल न गाठले सीमारेषा आणि हा दमदार चौकार फलंदाज भूषणच्या बॅटमधून. षटक पहिलं मार्गस्थ आहे पॉवर सर्कलचं हे षटक, आणि या षटकामध्ये क्षेत्ररक्षणावरती जे प्रतिबंध आहे त्याचा फायदा उचलत असताना हे दोन्ही फलंदाज एक लाजवाब षटकार आपण पाहिला होता. आणि त्यानंतर हा सुरेख चौक दाखवत असताना भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये. 13 धावा. वाईट किती, 2 का 1? 2 व 14. चला गुणसंख्या लेखक जरा लक्ष ठेवा आपण. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलच बॅक ड्राईव्ह ह्या ठिकाणी मिडॉन आहे, त्याच्या हातात बॉल तर चालला होता, परंतु एका ऍक्शन न उचलून फेकू शकले नाहीत. थोडेसे बॅलन्स बिघडला आणि ते थोडी स्किड होताना आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत एक धाव इथे देखील वेगानं कंप्लीट केली. दोघांमध्ये तालमेल अतिशय चांगला आहे आणि जेव्हा सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरतात तेव्हा मात्र दोघांमध्ये हा तालमेल गरजेचा असतो. ते कॉम्बिनेशन दाखवत असताना आपण भूषण आणि संगमला पाहतोय. 15 वरती आता धावफलक. टीमचं अचूक लक्ष असतं, कारण की त्यांच्या माध्यमातून देखील धावफलक टॅली केलं जातंय. चांगला चेंडू, बॅट स्विंग तर आपण पाहिला संगमचा आणि यासाठी तो ओळखला देखील जातो, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची सांगता झाली आणि षटक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या सांगत्यानंतर धावफलकावरती धावसंख्या बिडबाद 15 अशी ताबडतोड सुरुवात करत असताना तो गाता 11 तळोजा मजकूर संघ. जबरदस्त सुरुवात तर झाली आहे आणि 4 षटकांची मॅच आहे. हा वेग जर आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चित 50 चा आकडा पाहायला मिळेल. सोमनाथ भोईर यांचं देखील आगमन होत असताना आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. वॉकलन गाव म्हटलं तर क्रिकेटचे दर्दी चाहते आणि ग्रामस्थांचं भरपूर मोठं पाठबळ. नेहमीच संघ जेव्हा खेळतो, मॅचेस आयोजित केल्या जातात, तेव्हा तेव्हा मोठ्या संख्येनं ग्रामस्थ मंडळ आपल्याला पाहायला मिळतं. खास करून ह्या गावामध्ये भरपूर चांगले चांगले टॅलेंटेड खेळाडू आहेत. संघ जेव्हा खेळत असतात तेव्हा त्यांच्या पाठीशी खरं तर पूर्ण गाव उभा असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत आपलं देखील. इथे फटका चांगला आहे. समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या हातात बॉल विचावलाय. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. भूषण पाटील बॅक टू द डगआउट.
भूषण बाद झाला नवीन फलंदाज मयूर राजे. वन डाऊन वरती मात्र आता मयूरला आपण पाहू शकाल. तेच तरार गोलंदाजी ही त्याची ओळख आहे, परंतु मागील काही वर्षांमध्ये बॅटिंगमध्ये स्वतःला भरपूर त्याने इम्प्रूव्ह केले. त्याची जबरदस्त बॅटिंग आपल्याला अनेक मैदानावरती देखील पाहायला मिळते. परंतु एका बाजूनं ऋण इलेव्हन नारायण टीमचा विचार केला तर दमदार कार्य करत असताना आता मयूरला आपण पाहू शकाल. मयूर म्हात्रे पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट प्राप्त केलाय आणि सध्याच्या घडीला A1 जोडी आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळते. आमचे उद्देश असतील आणि सोबत मोतीरामदादा भोईर यांना आपण पाहतोय. यस, आमचे मृदुंगाचार्य जयेंद्र भोईर आयोजन करता आहेत. ड्युटीवरती गेले होते परंतु आलेत आता परत, कारण की भरपूर जबाबदारी ह्या स्पर्धेची त्यांच्यावरती आहे. तर त्यांचं आगमन, सहर्ष हार्दिक स्वागत त्यांचं देखील. मयूरचा पुढील चेंडू, मयूर टू मयूर ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूनं मयूर म्हात्रे तर एका बाजूनं मयूर राजेला आपण पाहतोय. फुल्लेंचा हा चेंडू होता, ड्राईव्ह करत असताना सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. सुरुवात पहिल्या षटकात जबरदस्त पाहायला मिळाली याचं कारण की पॉवर सर्कलचं ते षटक होतं जिथे फलंदाज ते आक्रमकतेनं बॅटिंग करताना पाहायला मिळतात आणि त्यांना मुभा देखील असते. मोठा गॅप आपल्याला पाहायला मिळतो. इनफिल्डचं झालं जर वेधलं तर सर्रास आपल्याला चौकार पाहायला मिळतात. त्याचा फायदा उचलला होता संगम आणि भूषणनं. परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो मयूर म्हात्रेनं. संघासाठी चांगलं त्याचं नियमित पाहायला मिळतंय. फुल्लेंचा चेंडू क्लासिकल फटका सजवण्यात प्रयत्न, परंतु गॅप शोधू शकला नाही संगम. अगदी जाळ्यामध्ये अडकलाय आणि हा दुसरा धक्का संगमला देखील परतावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलामी जोडी आता मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय आणि आता मधल्या फलीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल मयूर म्हात्रेचं, कारण की दोन महत्वाचे मोहरे त्याने टिपलेत. सलामीवीरांना बाद करण्यात तो यशस्वी राहिलाय. आता नौका फलंदाज स्ट्रायकेड वरती कुणाल अशा पद्धतीनं खेळ करेल याकडे लक्ष असेल चाहत्यांचं. चांगला चेंडू समोरच्या दिशेला खोदून काढत असताना अप्रतिम फटका, स्क्रीनला जणू काही धडक देईल असं वाटलं होतं, परंतु अशा मुवमेंटला बॉलला रोखले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विकी हजारीला आपण पाहिलं. एक महत्वपूर्ण खेळाडू आहे, नेहमीच फलंदाजीमध्ये त्याचं योगदान भरपूर चांगलं आपण पाहतो, परंतु आता कॉन्ट्रीब्युशन फिल्डिंग मध्ये देखील तो देतोय. त्याला माहित आहे फिल्डिंग मध्ये देखील धावा वाचवणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी आणि जरूर धावा सेव्ह केल्यात असं आपण म्हणू शकतो. इथे धावा 2 प्राप्त झाल्या आणि 2च्या मदतीनं धावफलक 18 या आकड्यावरती. एज लागली, बॉल चाललाय गॅप मधून, आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग तर करतायत परंतु त्यांना बीट करून चेंडू निघून जाईल तो. थडव्याने पॉइंटच्या मधून गोलीच्या वेगानं सीमारेषा पार चौकार. कुणाल पाटीलकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले फटके सुरुवातीला आपण पाहिलं, स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला आणि त्यानंतर स्क्वेअर कट. इथे देखील बॉल तर उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक विकी त्या ठिकाणी तैनात आहेत. सहज सोपा झेल आणि पकडला झेल, संपला खेळ. कुणाल पाटीलचा तिसरा बॅटिंग टीम तलोज मजकूरला. या टीमचा, परंतु आता डावा लागेल.
तीन फलंदाज लवकर बाद झालेत. सुरुवातीला संगम एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहिला. भूषण त्यानं देखील चौकार ठोकला होता. कुणालनं देखील चौकार दाखवला होता. म्हणजे सुरुवात स्टार्ट प्रत्येक फलंदाजाला मिळाली, परंतु तो स्टार्ट मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करू शकले नाहीत. ते माघारी परतलेत. शॉर्ट क्रिकेटचं फॉर्मॅटच असं आहे, कारण की जेव्हा कमी षटकांच्या मॅचेस आपण खेळतो तेव्हा प्रत्येक बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि तो प्रयत्न करत असताना फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं ओमकारचा आपल्याला वापर पाहायला मिळतोय. तर ओमकार ह्यानं जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर आमचे पिंटू शेट गायकर या ठिकाणी आहेत, त्यांच्या माध्यमातून 1000 रुपये देण्यात येतील. ह्या अगोदर देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं, ते उत्तम यांच्यासाठी. सहारा शिवकरचा जो खेळाडू षटकार ठोकत त्यानं सामना जिंकला आणि त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलं होतं. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू ओमकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं मी म्हणेन धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की धावसंख्या मोठी पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर गोलंदाजांची वापसी या पूर्ण पूर्वार्धामध्ये राहिली आहे. या मॅच मध्ये आता वापसी करता असताना मी म्हणेन ऋण 11 नारद संघ आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त संघ आहे. या हंगामामध्ये खूप दमदार खेळ ह्या टीमचा आपण पाहिला. फुल लेनचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. ऑनसेटला टर्न करत असताना एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बचेंगे तो और भी लढेंगे हा पवित्रा सध्या तरी आपल्याला आता पाहायला मिळेल. तो टीम गाथा 11 तलोजा मजकूरचा एक जबरदस्त संघ आहे, कारण की नेहमीच ह्या संघाला आम्ही पाहतो आमच्या विभागामध्ये खेळत असताना. तलोजी विभागात दमदार खेळ हा संघ सातत्यानं करतोय, परंतु आज त्यांच्यासमोर चॅलेंज आहे ते ऋण 11 नारायण टीमचं. आतापर्यंत जर आपण धावफलकावरती स्थिती पाहिली तर 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटक तिसरं मार्गस्थ आहे. बाद होणारे 3 फलंदाज, ज्यामध्ये संगम, भूषण आणि त्यानंतर कुणाल बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये मयूर राजे, साथीनं आता हेमंत पाटील स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, फटका देखील अतिशय सुरेख आहे. पुन्हा मिड विकेट पुढे सरकेल. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही आहे. फेकी देखील आपल्याला चांगली पाहायला मिळते. टीम युनिटी सध्या दाखवत असताना नारायण संघ ज्या पद्धतीनं संघाचा खेळ अगदी नानसरच्या मैदानावरती देखील हा संघ रनरअप राहिला होता. जबरदस्त खेळ त्या स्पर्धेमध्ये या संघानं केला होता आणि या हंगामाची सुरुवात त्यांची चांगली राहिली आहे, कारण की अनेक सारे विक्रम्स त्यांचे खेळाडू नोंदवताना, ज्यामध्ये आपण विकी हजारे असतील, सोबतच आपण मयूरला पाहतोय. तो चांगला गोलंदाज, डायरेक्ट बॉल, अगदी फुलटॉस चेंडू होता. तो बॉल देखील या ठिकाणी फटका खडवळ करू शकला नाही. खराब बॉल होता. मी तरी म्हणेन स्वतःवरती नाराज आहे मयूर, परंतु परतावं लागेल. क्लीन बॉलच्या माध्यमातून मयूर बॅक टू द डग आउट. ऋषी पाटील नवीन फलंदाज. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. ओमकारचं कौतुक करावं लागेल, कारण की या षटकात एकही मोठा फटका आला नाहीये. फक्त 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे 4 मध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. धावफलकावरती आपल्याला 24 धावा पाहायला जरूर मिळत आहेत. सुरुवात 15 रन झाली होती, परंतु त्यानंतरची जी वापसी लाजवाब आपण पाहतोय. मयूरनं 7 खर्च केल्या होत्या आणि या षटकात 2 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिलं सत्र आपण पाहतोय. या स्पर्धेतील आजचा हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळतं. पहिला दिवस गाजवला होता तो विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाट नेणं, आणि त्यानंतर कालचा दिवस जीजी स्पोर्ट वाकळज संघ. दमदार खेळ त्यांचा राहिला. एक संघ उपस्थित नव्हता. वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना प्राप्त झाली, आणि वाईल्ड कार्ड एंट्री जेव्हा जेव्हा एखाद्या संघाला प्राप्त होते तेव्हा तेव्हा तो संघ निश्चित त्या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळतोय. काल देखील खांडपोलीचा संघ वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन रजनी क्रिकेट स्पर्धेत आला होता, परंतु अंततः पराभूत केलं टीम सोनारपाड्यानं त्यांना आणि क्वालिफाय झाला रजनी क्रिकेटमध्ये उसाट्याच्या मैदानावरती. दरम्यान इथे देखील चांगला चेंडू ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फक्त वेळेल ती सिंगल. चांगलं षटक राहिलंय. ज्या पद्धतीनं विश्वासानं ओमकारच्या हातामध्ये बॉल दिला होता संघनायकानं, अगदी त्या विश्वासानं त्याच्याकडनं गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. सिंगल नाकावून वैयक्तिक ऋषीनं खुला केलंय. एकच्या मदतीनं धावफलक 25-25 वरती.
ज्या खेळपट्टीवरती मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 35चं लक्ष सहज शिवकर्ण कंप्लीट केलंय. स्लोवर चेंडू, परंतु दिशेवरती नियंत्रण नव्हतं. जेव्हा आपण बॉलची गती कमी करता किंवा वाढवता तेव्हा त्यावेळेस मात्र दिशेवरील नियंत्रण महत्वाची बाब आहे. नियमित आपण पाहतो कधी कधी एखाद्या गोलंदाजच्या अगेन्स्ट षटकार आल्यानंतर तो गोलंदाज वेगाने चेंडू हाताळतो तेव्हा देखील त्याचं नियंत्रण पाहायला मिळत नाही, किंवा कधी कधी बॅक ऑफ द हँड किंवा फिंगर रोल करत असताना बॉल स्लो फेकला जातो. चांगला फटका आहे, गॅप मात्र शोधू शकला नाही. आतापर्यंत बरेचसे फटके आपल्याला पाहायला मिळाले, परंतु गॅपचा अभाव, कारण की संगमनं देखील ज्या पद्धतीचा प्रयत्न केला होता बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना त्याचा देखील चांगला फटका आपण पाहिला, परंतु एक्झॅक्टली जिथे क्षेत्ररक्षक होता तिथे त्याचा तो फटका आपण पाहिला आणि खडब्यांच्या माध्यमातून तो बाद झाला. पाण्याची माग केली जाते तर पाणी घेऊन आपण लगेचच जायचं आहे. षटक तिसरं समाप्त झालंय. धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळते ती 27 धावा. तीन षटकानंतर 27 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता अंतिम षटकामध्ये समीरचा वापर, समीर हजारी आपल्याला पाहायला मिळतोय. 9च्या सरासरीनं धावा बांधल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील ह्याच पद्धतीने धावा बांधल्या होत्या, परंतु आता इथे कुठे का होईना आक्रमकता दाखवावी लागेल, कारण की ह्या खेळपट्टीवरती फलंदाज देखील वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीनं सामना सहज जिंकला होता सहारा शिवकर्ण. तर याच दरम्यान पाहतोय मंचावरती ज्यांचं आगमन झालंय. खरं तर या विभागामध्ये पहिली नाईटची स्पर्धा जर कोणी खेळवला असेल त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विनोद शेठ भोईर यांचे मंचावरती आगमन झालंय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच स्वागत त्यांचं, कारण की आपल्या कारकिर्दीमध्ये जबरदस्त क्रिकेट देखील ते खेळलेत. एक उत्तम आयोजन करता आणि त्यांचं नुकतंच आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती समीरला आपण पाहतोय. समोर मयूर, ज्याच्याकडनं भरपूर अशा अपेक्षा तर आहे. 1 डाऊनसाठी मैदानात आलाय, परंतु अजूनपर्यंत हवा तसा खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला नाही. सोबत ऋषीला देखील आपण पाहू शकाल. 9च्या सरासरीनं 27 प्रोजेक्टेड स्कोर. इथनं जर आपण पाहिलं तर 36 बनू शकतात, परंतु त्याहून पुढे जाण्याचा प्रयत्न असेल तो टीम गाथा 11 तलोजा मजकूरचा. राईट मोर विकेटचा हा चेंडू, डॉट चेंडूने इथे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अतिशय ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. वैदई हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफीचं हे नियोजन 3 दिवस क्रिकेटचा थरार. आणि या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण जर आपण पाहिलं तर मालिकावीरसाठी LED टीव्ही आपल्याला पाहायला मिळते, आणि जी टीव्ही या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आली आहे त्यांच्या सौजन्यानं ती देण्यात आली आहे. दरम्यान सलग 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर हजारी सलग 3 चेंडू डॉट. खास जबरदस्त गोलंदाजी. डेट ओव्हर मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण सध्या तरी समीर सेट करत असताना आपण पाहतोय. समोर अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, परंतु त्याला पूर्णतः चक्रावून सोडणारी गोलंदाजी सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला लॉप करण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही, फक्त सिंगल न स्ट्राईक झाली रुटेड. आणि एकच्या मदतीने धाव फलक पोहोचले ते आता 28 या आकड्यावरती. या खेळपट्टीवरती 10-12च्या सरासरीने धावा बांधतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि क्रीडांगणावरती मोठे फटके देखील पाहायला मिळतात, परंतु आज जर आपण विचार केला तर एकमात्र षटकार आला होता या सत्रात आतापर्यंत. पुल्लेंचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला. तो क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड पाहायला मिळतो लॉंग ऑफचा. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. मयूर मात्र बाद झालाय आणि धक्का लागलाय तो 5वा.
माफ करा, सध्या स्थितीला रनआउटच्या स्वरूपामध्ये हेमंत पाटील बाद होत आहेत, कारण की मयूर या अगोदरच बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना हेमंत पाटील यांना मात्र परतावं लागलंय. राज पाटील नवीन फलंदाज नॉनस्ट्राईक वरती. स्लॉक स्वीप करायचं होतं. इज अँड टेकन कॉडबियांच्या माध्यमातून यष्टीरक्षकाचं हे सुरेख कार्य आणि त्याच्याकडनं अपील पाहायला मिळालं. त्याला माहित होतं की चेंडू बॅटचा संपर्क झालाय आणि आता अंतिम बॉलवरती देखील विकेट आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत डाव पहिला आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली ती 29 आणि 30 धावसंख्येचं छोटासा टार्गेट आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा पद्धतीनं ह्या टार्गेटचा पाठलाग होईल टीम नारदकडनं की जरूर कडवी झुंज आपल्याला पाहायला मिळेल. गाथा 11 तरज मजकूरच्या माध्यमातून हे खेळाच्या दुसऱ्या सत्रात ऐकू आमचे साथी सिनियर समालोचक मित्र बालूजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण जाऊयात त्यांच्या दिशेनं. थँक्यू. हॅलो हॅलो, पुढचं वॉल्यूम द्या. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो. थँक्यू. वैद्यकीय हर्षिका 11 वाकलन आयोजित वाकलन ट्रॉफी 2025चं दमदार आयोजन आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे कुरुमदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा ज्याच आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी शिलार राकेश म्हात्रे आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. वाकलन ट्रॉफी 2025 आज अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता तलोजा मजकूर संघाने धावा केल्या. तब्बल आमचे भावार्थ मला सांगतात 29 आणि 30 धावांचं मापक लक्ष घेऊन उतरतं. यावेळेला आपण बघितलं तर नारायण संघ ऋणव 11 नारायण संघ यस जगदीश पाटील. चला आयोजन कमिटीला विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, जेथे आपले मान्यवर उपस्थित आहेत नेहमीच या क्रिकेटच्या मैदानावरती. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. यावेळेला नारायण संघाची ऋणव 11 नारायण संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. विकी आणि आयुषी जोडी मैदानात आपण पाहू शकता. 2 सलामीवीर मैदानात दाखल झाले कारण 30 धावांचं मापक लक्ष. भावार्थ देखील आपण तर तिसऱ्या दिवसात आज आमच्या शेवटच्या दिवसात आमच्यासोबत जॉईंट आहेत. आपण तर सिनियर खेळाडू मोतीराम भोईर असतील, उद्देश पाटील असतील, विनोद भोईर असतील, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. जयेंद्र भोईर अतिशय चांगले पकवाज होतात. काल त्यांच्या मुलांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली, काय खेळ केला अप्रतिम. आणि तो संघ टॉप 3 मधला आपण इथं दुसरा संघ शाहू पाटील देखील त्यांच्याशी चर्चा करतायत. मला वाटतं कदाचित त्यांना प्रोत्साहित करत असतील की तुमच्या मुलाला बाहेर देखील जाऊ दे खेळायला, आणि गेला तर त्याची देखील प्रगती होईल. आणखीन एक वाकलनमध्ये एक कोयनूरचा हिरा जन्माला येईल, यात मात्र तिळ मात्र शंका नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. यावेळेला आपण पाहू शकता ऋणाव 11 नारायण संघ चेस करतोय 30 धावा. यानंतर मॅच असेल विनर म्हणजे शिवकर संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला विकीला आपण पाहू शकता. विकी हजारे या संघाचा एक अतिशय चांगला सलामीचा बॅटर. आयुषला आपण पाहू शकता ऑन साईडला क्षेत्ररक्षण. नाही मयूर बघा, मला वाटतं किती पावलं गेलो आणि किती पावलं जायचंय ते मोजतायत. चला मयूर जरा लवकर. कॉलेज कुमार वाटतात बघा ना, बॅग जशीच लटकवली. स्ट्राईकला गोलंदाजी मार्कवर भूषण. पहिला चेंडू उडवलाय, टायमिंग बेमिसाल होत आहे. वाईड इश लॉंग ऑनला सीमा गेलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार षटकात.
गेला वाईडिश लॉंगॉनला. विकी हजारेने इरादे स्पष्ट केलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. भूषणला आसमान दाखवलंय. ओ चांगला चेंडू फुल लेंडिलीचा ड्राईव्ह करायला भाग पाडलं. तर यावेळेला ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग केला. पहिला खराब चेंडू तर दुसरा मात्र कमबॅक बघायला मिळतंय. हेच तर क्रिकेट आहे ना. खरं 30 धावांचं लक्ष आहे. ऋणव 11 आपण तर नहारेन संघ खरं त्यातल्या 6 आल्या आहेत. म्हणजे अजूनही 24 करायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला. भूषण राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्टॅकला विकी स्वीप केलाय. खूप चांगला फटका. डीप स्क्वेअर लागला चेंडू वेगाने चालला टन टन करत सीमारशा पार चौकार. बॅटिंग करतोय बघा विकी. जबरदस्त बॅटिंग लाजवाब बॅटिंग. 3 चेंडूचा सामना केला. 10 धावा कुठल्या आहेत कारण त्याला माहिती लक्ष मोठं आहे. इथून जर संघ जिंकेल तर शिवकर संघाबरोबर फाईट बॅक करेल. त्यामुळे शिवकर संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. भूषण राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. वाकलनगाव इनकडून फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. मिडॉनवरनं चेंडू चाललाय वेगाने लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आल्यात यावेळेला डीप मधनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. 12 धावा धावफलकाती लागल्या. विकी मात्र बघितलं तर जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. पाठी राख्यांना आपण तर खुश करतोय. चांगली बॅटिंग. तर अशा प्रकारची बॅटिंग जेव्हा जेव्हा होते ना तेव्हा आपण तर बॅटरचा आत्मविश्वास वाढतो. भूषण तो विकी राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्वीपचा लाजवाब फटका. चेंडू चाललाय डीप स्क्वेअरला एक सीमारशा पार चौकार. भूषण तो विकी राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओ चांगला चेंडू वेगवान चेंडू. थोडेसे शप्पल झाले ते स्किड झाले. नाराज झाले बघा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं त्यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलाय ऋणव 11 नारेन संघाने. त्यामुळे शिवकर संघाचे संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. तर विनर मध्ये मॅच होईल. त्यानंतर आपण तर पहिल्या फेरीत तिसरी मॅच असेल. चैतन्य कुटारी विपक्ष आपण तर कोपरामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. टीएस येणारे 18 चेंडू फक्त 14 धावांची गरज आहे. चैतन्य कुटारी पक्ष आपण इथं कोपऱ्यामध्ये मॅच पाहणार आहोत. डीसी कोपरा आणि त्यानंतर मॅच किरिवली पक्ष कासगाव. अजून एक चांगली मॅच बघायला मिळेल. नानूचा संघ इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. मयूरचा संघ आपल्या इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. कारण का किरिवली म्हटलं तर आमचे गुणलेखक गुलशन पाटील याच गावचा एक जबरदस्त गुणलेखक. गोलंदाजी मार्कवर येतं यावेळेला. स्ट्राईक यांना आपण पाहू शकता. जय मोरे आलाय. आपण आता गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता आयुष पाटील. जे आयुषला आपण तर खातं उघडायचंय. जय मोरे पिट्टूचा आपण चांगला चेंडू होता यावेळेला. 4 षटकांची मॅच ड्राईव्ह केला. कॉफी बुक स्टाईलने बघा. हाफ वॉली घेतला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधनं चेंडूला काढलाय. चांगला क्रिकेट बघायला मिळतंय यावेळेला. आपण पाहू शकता आयुषला. आयुषच्या माध्यमातून बघा चांगलं क्रिकेट बघायला मिळते. आयुषला माहिती आहे विकी बॅटिंग चांगली करतोय तर त्याला स्ट्राईकवर आणणं फार गरजेचं आहे. तर आत्मविश्वास तसा वाढलाय. जय मोरे राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. 4 षटकाची मॅच ऑन द टॉस. वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडू उडवलाय. स्वीपा कव्हरला डीप मध्ये चेंडू चाललाय. जोपर्यंत चेंडू फीड होईल ते आपण 2 धावा कंप्लीट केल्या. तर विकी खूप चांगली बॅटिंग करतोय. 19 धावा दाखल करते आपण पाहू शकता. विकी वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. काय जबरदस्त परफॉर्मन्स देतो बघा ना मैदानात. जय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला विकी. फटका यावेळेला हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतलाय.
नाही, काल सागर पाटीलनी भरपूर व्यक्त केलं की आता मी ठाणे नगरीमध्ये पाय ठेवलाय, मला आता इथे पाय रुजवायचे. नाही, तुम्ही आल्या पावलीच गेले तेच बरं झालं. नाही, त्यांचा आवाज इतका गोड होता ना जगदीश पाटील, असं वाटलं मला डायबिटीज नाही होणार ना रात्रीपर्यंत. नाही, नको डायबिटीज नको. पैसा असला तरी शाहू पाटील खाता येत नाही मग काहीच. सर्व लिस्ट बनवायला लागते, सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, गोळ्या किती खायच्या. नाही नाही, माणसाचं सांगू शकत नाहीये. तिथून रिचार्ज संपली का जायचंय. जय स्टाकेनला बॅटर मयूर. ओ चांगला चेंडू पाडल्यानंतर आतमध्ये आला वेगाने, ऑन द टोचच्या माध्यम कट केलं यावेळेला. चांगलं क्षेत्र शोधतंय. बॅकवर्ड पॉईंट रिझन बदना पडतं क्षेत्रशकाला. पॉईंट क्षेत्रामध्ये एक नाही धाव संख्या वाढते. रुणविले नारायण संघ एक बॅटर बाद. धाव संख्या 20. लक्ष फक्त आता 10 धावांची गरज आहे. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता, आयुषला आपण पाहू शकता, यंगस्टर आहे. जय राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. हो चांगला चेंडू यावेळेला ऑन साईडला टर्न करायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वेग प्रचंड आहे, वेगाने इम्प्रेस करतोय. तलोजा मजकूर संघ बघा मैदानावर लढतोय, त्यांना मध्ये 30 धावा करायच्या आहेत. जरी 20 धावा झाल्या पण आता इथून मॅच बनवायची आहे त्यांना. 13 चेंडू मध्ये 10 ची गरज आहे. जय मोरे राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला आयुष. हो ड्राईव्ह करायचं होतं यावेळेला. बॅटच्या टोला चेंडू लागलाय. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू जोपर्यंत फीड होईल. एकच 10 मिनिटे चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. आकाश शेठ भोपी, तर आकाश शेठ भोपी नारायणचे उद्योजक आहेत, त्यांना विनंती करतोय दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश पाटील नारायण, आपण या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाले धाव फलकरती 21 ना, 21 धावा झाले. 9 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. आपण पाहू शकता आमचे पंच अरविंद म्हात्रे, सचिन कडू सातत्याने पंचगरीच्या भूमिकेत आपण पाहू शकता. नाही एजी देखील डे नाईट स्पर्धा करतायत. तर मगाशी सांगितलं जगदीश पाटील की तुम्ही काम चांगलं करा, तुम्हाला आपोआप मागणी वाढतील. नाही एजीला देखील अरविंदला देखील वाटलं नसेल की आपण एवढी चांगली पंचगिरी करू. आता एजीच्या स्वभावामध्ये देखील भरपूर बदल झालाय. करणं देखील तेवढं गरजेचं नाही, कारण आता प्रोफेशनल पंच म्हणून त्यांची नियुक्ती नेहमी होते. एजी असेल, आपण बोलले तर मनोज पाटीलचं मी नाव घेईल नक्की, मनोज पवार. नाही नक्कीच झाली तर आपल्यासाठी फार आनंदाची गोष्ट. पण ग्रामीणचे पंच जेव्हा ग्रामीणमध्ये कामगिरी करतात ना मोतीराम भोईर, खूप आनंद वेगळा असतो. आपण पाहू शकता 21. 9ची गरज आहे 12 चेंडू मध्ये. मॅच संपली नाही अजूनही. नाही काल या मैदानावर बघा जबरदस्त उमेशने मेडन षटक फेकलं. विनीत माईने काय बॅटिंग केली, 50 धावा कुठल्या, पण तो संघ पराभूत झाला तिसऱ्या फेरीमध्ये. अप्रतिम कामगिरी केली, लाजवाब बॅटिंग केली, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला मयूर राजे येतोय तलोजा मजकूर संघाकडून. स्ट्रायकेरला बॅटर आपण पाहू शकता, आयुषला आपण पाहू शकता. ओ बॉटमॅनचा वापर केला, सॉफ्टने चेंडूला पुश केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चालला, एक धाव कंप्लीट केली, 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन विकेट. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते आयुषच्या माध्यमातून. बॉटमॅनचा वापर करतो, त्याला मध्ये सिंगल डबलने आपण लक्षापर्यंत पोहोचू शकतो. तर मोठे पटके मारत नाही, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय. धावसंख्या वापर कधी भावार्थ आम्हाला सांगतात 23-7ची गरज आहे. खूप चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळतंय आयुषच्या माध्यमातून. मयूर राजे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षमध्ये बदल केले जातात. शॉर्ट मिड विकेटला आता क्षेत्रक्षण तैनात केलं जात आहे. पण साईडला शॉर्ट फाईन लेगला आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू, टोला चेंडू लागला, एक धावी ते कंप्लीट केले. ते आयुषचं कौतुक करेल. स्ट्राईक बघा लगेच रोटेट करतो, स्ट्राईकला आणलाय. आता यावेळेला आपण पाहू शकता मयूरला आणलंय. धावा झाल्यात आपण बोलले तर तब्बल 24 धावा झाल्या, म्हणजे 6ची गरज आहे. शांत क्रिकेट बघायला मिळते, शांत पण क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते, उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळते ऋणविलेवन नारायण संघाच्या माध्यमातून. कारण त्यांना म्हणजे 30 धावा पार करायच्या आहेत, कोणत्याही प्रकारचा घाई गडबड नको. विकी सारखा बॅटर बाद झालाय. बघा मयूर तू मयूर, त्याच मयूरने मगाशी त्या मयूरला बाद केलं होतं राजेला. हो चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा, बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळालाय. डॉट चेंडूची समाप्ती, चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे
अजून इथून गरज आपण पाहिले तर 6ची गरज आहे. षटक तिसरं प्रगतीपथावर आहे. प्रेक्षकांची गर्दी हळू वाढत चालली आहे. त्यामुळे शिवकर संघ आपण लगेच यायचा टॉससाठी. जो जिंकणारा संघ तुमच्यावर फाईट बॅक करेल. मयूर गोलंदाजी मार्कवर राऊंड कडनं मारा करतोय. ओ फटका चांगला टक्का वाजलाय. पाठवला यावेळेला मस्तक पे दस्तक आहे तो षटकार. सामना फिनिश.